सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजवर आणि कलाकार या शो मध्ये. म्हणजे ना, रांगडा हा शब्द खूप कमी अभिनेत्यांसाठी वापरला जातो. त्याच्यातून जी व्यक्ती आज माझ्या सोबत आहे त्यांच्यासाठी हा शब्द नेहमी वापरला गेलाय. तो रांगडा गडी आहे, तो रांगडा अभिनेता आहे. तो प्रत्येक काम त्याचं चोख करतो. मग ते क्रिकेट असो, ते टेलिव्हिजन काम असो, ते एका रियालिटी शो मध्ये जाऊन त्याला जिंकणं असो, आणि जेव्हा तो गडी टेलिव्हिजनवर येतो ते तुमचं प्रेम त्याला मिळतंच. त्यामुळे आज कलाकार मध्ये आहेत विशाल सर निकम. खूप खूप स्वागत आहे विशाल भाई. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सगळ्यात अगोदर कसे आहात आणि आज ड्राईव्हवर तुम्ही आम्हाला घेऊन चाललात, कसं काय चाललंय ते सगळ्यात अगोदर सांगा. खूप भारी वाटतंय. आणि मुळात आम्ही म्हणजे मी बरेच इंटरव्ह्यू जे पाहिले, आता रियालिटी मी सांगतो, बॉलिवूडचे हा जो सेगमेंट एक आहे तो बघायचो, अरे हा काय भारी आहे आर्टिस्ट लोकांचं घेऊन, असं मला वाटत की यार आपली पण गाडी आहे, आपल्या पण असा सेगमेंट होईल का. आणि तुमचा सेगमेंट सुरू झाला. म्हटलं बाय आपला नंबर का बाय, आणि फायनली नंबर आला. सर थँक्यू सो मच फॉर दिस कॉम्प्लिमेंट. पण सगळ्यात अगोदर मला हे विचारायचं होतं की आयुष्यात ही ड्रायव्हिंग व्हील कधी आली, कधी गाडी चालवायला शिकलात, कुठली ती पहिली गाडी होती ज्याच्यात तुम्ही बसलात आणि चालवायला शिकलात? खरं तर गाडीचा आणि माझ्या पप्पांचं खूप जवळचं नातं. माझ्या पप्पांना टू व्हीलर येत नाही, बरोबर, फोर व्हीलर येते. सो आमच्या घरात पहिली जी गाडी आली ती पप्पांमुळे, जिप्सी जी आपली ब्ल्यू कलरची असायची, सगळे ओपन जुन्यातली. सो ती गाडी आली. त्याच्यामध्ये कधी चालवायचा कधी प्रयत्न पप्पांबरोबरच बसलोय, ती सुरुवात खरी म्हणायची. स्टेअरिंग वरती हात, जे असं लहान मुलं जे करतात तेच लहानपण आमचं असं केलं. आणि त्याच्यानंतर मग मी, आमचे ड्रायव्हर आहे जे बुवा म्हणून, त्यांनी आम्हाला मग आमची नंतर ती गाडी बुलेरो मध्ये कन्वर्ट झाली. मग बुलेरोवरती आम्ही थोडं हळूहळू स्टेअरिंगचा अंदाज घेणं, या सगळ्या गोष्टी शिकत गेलो. आणि फायनली जे स्वतःहून गाडी सुरुवात जी मी चालवली ना, ती म्हणजे आमच्या बागेचा रोटर असतो ना, ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर असतो, मोठ्यावाला नाही, तर त्या ट्रॅक्टर वरती मी मागं कोणी नाही, जवळ कोणी नाही, आणि रस्त्यावरती तो ट्रॅक्टर चालवला. एवढं तर चालवतो आणि त्याचं स्पीड नसतं जास्त, त्यामुळे काय टेन्शन नाही. मग तिथून घरापासून बागेपर्यंत द्राक्षाच्या ते चालवणं, तो एक अंदाज, तो कॉन्फिडन्स आला की बाय मी गाडी चालवू शकतो. तुम्ही गाडी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचा भाग असतो. म्हणजे आपल्या मराठी लोकांमध्ये तर गाडी जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण घरातली गोष्ट घेतल्यासारखी आहे अगदी. तर ही जेव्हा गाडी घेतो तर काय इमोशनल मुवमेंट असेल तुमच्या फॅमिलीचा, तुमच्या वडिलांचा, जेव्हा तुमच्या वडील गाडीत किंवा मम्मा बसली असेल, काय होतं सगळं सांगा ना. गाडी घेताना नो डाऊट पप्पा माझ्या बरोबर होतेच. मी त्यांना घेऊन आलो. माझा लहान भाऊ होता, माझे काही रिलेटिव्ह होते. सो पप्पांना प्राऊड फील झालंच असेल. आणि ते माझे पप्पा कमी बोलतात, पण त्यांच्या डोळ्यातून खूप गोष्टी दिसतात. तर आणि सगळं हे मी म्हणतो ना, या गोष्टीत माझ्या फॅमिलीमुळेच हे शक्य झालं, मी असं म्हणेन. पप्पांचा खूप मोठा भाग आहे की गाडी घेण्यात आणि ते गाडी ते म्हणजे ते डेअरिंग करण्यात. मुळात आफ्टर बिग बॉस थोडी जास्त गरज पडली मला, कारण याच्या आधी मी जायचो ट्रेनने किंवा बाकी लोकल आपल्या सगळ्या गोष्टीने. आणि गावावरून मग मी येणं जाणं माझं बुलेटवरती असायचं, माझी टू व्हीलर होती बुलेट. व्हेरी ट्रू. सो गाडी घेतला आणि इमोशनल मुवमेंट होताच. आणि अजून एक इन फ्युचर मला पप्पांसाठी एक गाडी घ्यायची. सो आता ती वेळ कधी येते, लेट्स सी, बघूया. पण ना, मला खूप गोष्टी आवडतात. तुम्ही मुंबईचा उल्लेख अशा स्वप्न नगरी सारखंच करताय. तुमच्याकडे मुंबईला येणं आहे तरी काय विशाल भाई? तुम्ही मुंबईला पहिल्यांदा आला असाल, या रस्त्यावर तुम्ही गाडी चालवली असेल, तुम्ही बुलेट घेऊन आला असाल, काय होती स्वप्नपूर्ती मुंबईची? ज्यावेळी सुरुवातीला मी ट्रेननं आलो, मी पुण्यातून मास्टर डिग्री केली, त्यावेळी ठरलं मला इंडस्ट्रीत यायचंय. आणि जिम मध्ये तिकडे ट्रेनिंग करत होतो आणि त्याबरोबर कॉलेज चालू होतं. आणि मग थिएटर क्लासेस, लक्ष थिएटरमध्ये वृषभ नावाचा माझा मित्र भेटला, तो मुंबईचा होता. सो आम्ही ठरवलं की मुंबईत येणं गरजेचं आहे इंडस्ट्रीत यायचं म्हटल्यानंतर. सो ठरवलं की जिम मध्ये, गोल्ड जिम मध्ये जॉब करूया, कारण गोल्ड जिम मध्ये आर्टिस्ट लोक, कलाकार येतात. सो आम्ही दोघांचा तो डिसिजन होता. सो गोल्ड जिमचं सर्टिफिकेशन केलं आणि गोल्ड जिम मध्ये सुरुवात केली. मग बरेच ऍक्टर्स लोक, तर भूषण सर, स्मिताताई, हे मराठी कलाकार माझे पहिल्यांदा क्लायंट किंवा ओळख म्हणता येईल. सो त्यांनी खूप साथ दिली. हिंदीतले बरेच लोक होते. मग ही पुढची जर्नी. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला इंडस्ट्रीत काम मिळून तुम्ही तो जॉब पकडला, गोल्ड जिमचा जॉब त्यासाठी पकडला. मला ट्रेनर म्हणून, कारण फिटनेस मध्ये मला होतीच इच्छा. फिटनेस ते फिटनेस होईल, 4 पैसे मिळतील आणि ती लोक मिळतील ज्यांच्यामुळे मला इंडस्ट्री चांगली समजेल. ते रिझन होतं. आणि माझ्या आयुष्यात माऊलींच्या कृपेने भूषण सर म्हणा, स्पेशली स्मिता शिवाळे, त्यांनी खूप मला हेल्प केली आणि त्यामुळे सर्व्हाइव्ह करू शकलो मी. मग सुरुवात झाली जर्नी. मग malaad, विरारला, नालासोपाराला राहिलो होतो वगैरे. त्याच्यानंतर malaadला आलो.
मग कांदिवलीला मग फिल्म्स झाली, जॉब सोडला, फिल्म्स नंतर मग टेलिव्हिजन, सगळं मग सुरळीत चाललं. मग सगळ्या गोष्टी घेऊ शकतो मी चांगला. पहिल्यांदा मला रूम शोधताना पण खूप त्रास झाला, कारण मी स्मोक ड्रिंक या गोष्टी मला खूप त्रास होते या सगळ्या गोष्टींचा. आणि मी त्या माझ्या रूम पार्टनर्सना दोष नाही देणार, पण त्यांची लाईफस्टाईल वेगळी होती जी होते ते. मग मला ती सिंगल रूम घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. मग मी एका ठिकाणी चॉलमध्ये राहिलो. मला सिंगल, कारण तेवढं पगार माझ्या पगाराला सुरुवातीला तेवढंच परवडत होतं. एक सिंगल रूम असो, पण 7-8 हजारामध्ये तेवढीच कमीत कमी मला भेटू शकते रूम. तो ऑप्शन नव्हता. मग मी सगळं जिम मध्ये करायचो. अंघोळ, पाणी, खाणं पिणं, सगळ्या गोष्टी. फक्त झोपायला तिकडे घरी बस. एक प्रवासाची गोष्ट जाणवलं, तो म्हणजे तुम्ही माऊलींचं जे रूप आहे ते तुमच्या गाडीत पहिलं दिसून येतं. त्यांचं असणं किती महत्वाचं आहे. ही भक्ती म्हणजे वारकरी संप्रदाय असेल, आताच खरं तर विठ्ठलवारी झाली, लोकांनी तो कळस पाहिला आणि त्यांना तो आनंद मिळाला. ती ताकद असेल ती तुम्ही जवळून अनुभवलेली आहे. या ताकदीबद्दल आणि माऊलींबद्दल काय सांगायला होऊ खरं तर या माऊलींच्या आधी माझी म्हणजे माझी मम्मी ही माझ्या खूप जवळची, म्हणजे पहिली ती येते माझ्यासाठी. कारण तिच्यामुळेच या माऊलींचं महत्व कळलं मला आणि विठू माऊलीचं महत्व कळलं. सो माझ्यासाठी पहिली माऊली माझी मा. म्हणजे मी माझ्या मम्मीकडचे आजोबा, मामा, मामी असेल, ते सगळे वारकरी संप्रदायातून बिलॉंग करतात. माझे मामा कीर्तन वगैरे प्रवचन सांगतात. माझे आजी आजोबा दोघेही वाऱ्या करणारे, त्या सगळे प्रवचन अशा गोष्टी करणारे होते. सो मी जन्माला यायच्या आधीपासूनच आमच्या घरात मम्मी आली. सो आमच्या घरातलं वातावरण वारकरी संप्रदायाचं झालं. मम्मीमुळे झालं, मी हक्काने सांगतो. आधी आमच्या घरात ते नव्हतं काही वारकरी संप्रदायाचं. सो त्यानंतर मग आम्ही याच गोष्टी पाहिल्या आणि लहानपणापासून मग हरिपाठ असो, कीर्तन असो, पंढरपूरला वारीला जाणं असो, मग मम्मी पप्पांनी आम्हाला कडेवरती घेऊन गेलेत बऱ्याच वेळी. सो बऱ्याच वेळी त्या लाईन मध्ये उभं राहून दर्शन केलंय. सो ते मी खूप जवळनं पाहिलंय. पण बघितलं ना त्याची श्रद्धा किंवा तिची विठ्ठलावर, मला विठुरायाच्या नावावरून राया नाव मला मिळालं. येड लागलं प्रेमाचं विठ्ठलाचं पंढरपूर मधला शो आहे. आणि आता हळूहळू ट्रॅक चेंज होतोय आणि त्या स्टोरीचाच भाग आहे. असं नाही की खास तो चेंज करण्यात आला किंवा, तर ते माझ्या नशिबी आलं. आता मी ऍज अ विठ्ठल म्हणून मंजिरीची मदत कशी करतोय, या सगळ्या गोष्टी आता आईला आणि प्रेक्षकांना ते खूप आवडते. राईट. म्हणजे ज्या थिएटरमध्ये लोकांनी आपले सिनेमे लागावे, त्याचा बॅनर लागावा, तिथं तुम्ही चित्रा टॉकीज मध्ये येऊन त्या मालिकेचा मोठा बॅनर तिकडे तुम्ही येऊन तुमची एंट्री एक्झिट. काय सांगाल की जेव्हा एक अभिनेत्याला असं एक प्रोडक्ट करायला मिळतं, असं एक काम करायला मिळतं, तर किती आपला हुरूप येतो, किती ताकद मिळते का अभिनेत्याला, त्याबद्दल काय सांगाल? त्या बाबतीत थोडी जर्नी सांगतो. याच्या आधी शो करायच्या आधी येड लागलं प्रेमाचं मी महेश सरांची फिल्म वेळात मराठी वीरदवटे स्टार्ट केली. त्याचं एक 10% काम बाकी आहे. ते लवकरच महेश सर लवकर पूर्ण करा आणि ते होणार आहे. महेश सरांचाही प्रयत्न सुरू आहे. आणि एवढं चांगलं प्रोजेक्ट झालं. त्याच्यानंतर अजून एक मी गँगस्टरची एक फिल्म होती, सर तीही लवकर सुरू करा, ते मी सरांना म्हणेल. तर त्यासाठी मी थांबलोय, त्या लुक मध्ये थांबलोय. म्हणजे त्या फिल्मसाठीच थांबलोय, समजलं तुम्हाला. व्हेरी ट्रू. आणि मग एका टाइम नंतर मग त्या गोष्टी नाहीत घडल्या. त्या गोष्टी आपल्याला सर्व्हाइव्ह करायच्या. राईट. मग मला टेलिव्हिजनने मला खूप दिलं. बरोबर. 3-4 शो टेलिव्हिजन शो केले आणि फायनली त्याच लुक मध्ये मला येड लागलं प्रेमाचं ही मालिका मिळाली. माझं नशीब किती चांगलं आहे बरं. ती मालिका नसून एक फिल्मच होती. म्हणजे आम्ही जी फिल्मच शूट करतोय, माझी कोस्टार मंजिरी असो, म्हणजे पूजा असो, खूप चांगली कोस्टार मिळाली, जिने खूप म्हणजे सीन वाईज आमच्या गोष्टी खूप चांगल्या होतात. आणि सुरुवातीला जयच बरोबर, आता म्हणजे पहिला आपला जय, त्याच्याबरोबर छान काम करतात. आम्ही एकमेकांना खूप ओळखत होतो बिग बॉस. सो आम्हाला माहित होतं की काय गोष्टी कशा. सो ते छान ट्युनिंग होते. आणि आता संग्राम आलाय जयच्या जागी तिकडे, संग्राम साळे. आणि संग्राम ही माझा खूप चांगला मित्र आहे. सो आता सेट वरती एकंदरीत खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे सगळ्याच बाबतीत. सो मजा येते काम करताना. पण ना आता या सगळ्या उल्लेखामधून मला नेहमी देवदत्त नागेंचा मी इंटरव्ह्यू केला होता. तर देवदत्त नागे मला म्हटले ना की एक असा कॅरेक्टर आपल्याला मिळणं जो लोकांच्या मनात त्याची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेसाठी जो आपण त्या लोकांसमोर जातो ना, त्याचा आनंद वेगळा असतो, जो तुम्हाला देखील मिळाला. म्हणजे जेवढं ज्योतिबाच्या एका रूपाला जेवढं कौतुक तुम्हाला मिळालं, जेवढा लोकांनी प्रेम दिलं, भारावून गेलं असेल ना. काय सांगायचं? परत मी म्हणतो,
शेवटी माऊलीच म्हणजे माझी मम्मी आतापर्यंत इंडस्ट्रीत येण्यापासून एवढं खुश नव्हती ती. राईट. पण खरी खुश कधी झाली मला दक्कनचा राजा ज्योतिबा ही मालिका मिळाली त्यावेळी, की माझा पोरगा बाबा देवाची भूमिका करतोय, हे नशीब लागतं. आणि म्हणजे ते माझी माऊली म्हणजे माझी मा खुश झाली पहिल्यांदा इंडस्ट्रीत मी काम करतोय म्हणून. आणि देवाची कृपा, ज्योतिबाचा रोल मिळतोय, भूमिका करायला मिळते आणि ती खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते, लोकांना ती आवडते, तेही महत्वाचं आहे. कारण नुसती भूमिका करतो ते चालत नसेल आणि ते आपल्याकडून होत नसेल तर त्याला काय अर्थ नाही होत, मग ती खूप वेगळी निराशा असते. पण लोकांचं प्रेमही तेवढं मिळत होतं. अक्षरशः सेटवरती लोक यायची, पाया पडायची लहानापासून मोठ्यापर्यंत. सो ती ही गोष्ट खूप भारी होती. म्हणजे आपण सरळ मार्गी व्यवस्थित काम पोहोचतंय लोकांपर्यंत आणि एवढी मोठी जबाबदारी आहे, त्याचा काही ना जो माझ्यासाठी मी प्रयत्न करतो तेवढा प्रयत्न पोहोचतोय. अजूनही ते खूप मोठं आहे, त्यांची बराबरी नाहीये, पण जो काही प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचायचा तो पोहोचतोय. पण आताच तुम्ही एका कार्यक्रमाचा उल्लेख केला, जो कार्यक्रम आता नव्याने सुरू होतोय, एका नव्या सीझन सोबत सुरू होतोय. त्या घरात राहणं एक चॅलेंज, त्या घरात वावरणं एक चॅलेंज, विदाऊट मोबाईल विदाऊट टीव्ही राहणं एक चॅलेंज, आणि त्या चॅलेंजला जिंकून बाहेर येणं तो एक चॅलेंज. तर आहे तरी काय बिग बॉस तुमच्या आयुष्यात? म्हणजे दोन गोष्टी कम्पेअर करायला लागतील ना. म्हणजे माझी आतापर्यंतची संपूर्ण जर्नी बिग बॉस पर्यंत पोहोचेपर्यंतची आणि बिग बॉसची जर्नी, हे तेवढंच वेटेज. हे 100 दिवस आणि ते 3 वर्ष तो स्ट्रगल आणि या 100 दिवसाने मला जे दिलं ते बराबरीच आहे. म्हणजे बिग बॉस शो हा माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा शो असं मी कायम म्हणेन. खूप दिलं त्या शोने आणि त्या शोमुळे जे प्रेक्षक मायबाप माझ्यापर्यंत, मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांचं मला जे प्रेम मिळालं ते त्या शोमुळे शक्य होतं. आणि बाकी मालिकांमधून वगैरे होतच, पण बिग बॉसमुळे अजून घराघरात पोहोचलो. आणि मुळात कसं एक ऍक्टर म्हणून आपल्याला ती आपली भूमिका पोहोचते लोकांना, बरोबर आहे. हो. पण ऍज अ विशाल निक्कम म्हणून काय तो लोकांपर्यंत पोहोचणं ते बिग बॉसमुळे केलं. सो मी ऑलवेज बिग बॉस साठी खूप थँकफुल आहे. त्यांनी मला निवडलं आणि तो शो आपण जिंकलो. आपण जिंकलो म्हणतोय, कारण मला लोकांशिवाय शक्यच नव्हतं. तर भारी आहे मजा. आणि आता नवीन सीझन येतोय तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वेगवेगळे भारी गोष्टी आहेत. रितेश सर यावेळी होस्ट करतायत आणि मला खात्री आहे की ती खूप शो आणि रितेश सरांचं एक वेगळं रूप आपल्याला दिसणार आहे. पण ना विशाल सर, मला नेहमी असं वाटतं ना की आता आपण बिग बॉस बद्दल बोलतोय म्हणून बिग बॉसच्या 2 गोष्टी, एक जो तुमचा सगळ्यात मेमोरेबल बिग बॉसचा दिवस असेल तो, आणि बिग बॉसचे दिलं तरी काय, मित्र दिले तुम्हाला आयुष्यभराचे किंवा काय, एक जे मेमोरेबल गोष्ट कोणती बिग बॉसची, तर तुम्ही आता लगेच मला सांगू शकता की हा दिवस माझा दिवस होता बिग बॉसचा? खरं तर 100 दिवसच भारी होते. त्यातलं त्यात ज्यावेळी माझी मा घरात आली, बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक होता, तो माझ्यासाठी कधी न विसरणारा दिवस असणार आहे. आणि त्याच माझी बहिणी आली होती, मला त्यावेळी माझे पप्पाही यावे असं खूप आतून इच्छा होती, लोकांनाही माहिती आहे. तर या गोष्टी माझ्यासाठी बिग बॉस शो मधला तो एक क्षण म्हणता येईल. बाकी तर तुम्ही आता स्क्रोल केलं किंवा बिग बॉस आताही बघितलं, 5वा सीझन येतोय, 4था येतोय, पण आमच्या 3ऱ्या सीझनचे अजूनही व्हिडिओ माझे विकासचे अजूनही मिलियन्स मध्ये व्ह्यूज येत आहेत आता टाकून सुद्धा. सो हे प्रेम लोकांचं मिळालंय. त्यामुळे त्यातला प्रत्येक टास्क, प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक आमची फ्रेंडशिप असो, आमचं भांडण असो, या सगळ्या गोष्टीने खूप काय काय दिलं बिग बॉसच्या. आणि एकंदरीत बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर मी खूप स्ट्रॉंग फील करतो. मला खूप स्ट्रॉंग बनवलं या शोने. कारण इमोशनली असो किंवा आपली इमोशन्स कशा पद्धतीने कंट्रोल करायला हवेत, या गोष्टी असो, या शोने 100 दिवसात 100% मला शिकवलं. खूप पॉवरफुल बनवलं मला, मी असं म्हणेन. पण त्यात मी गावाकडून असल्यामुळे ना, मला कधी त्या मातीने कधी ना वरती जाऊन नाही ती या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ती जे सक्सेस ते कधी डोक्याच्या वर किंवा डोक्यात नाही गेलं. ते कायम मला माहित आहे ना की मला माहित आहे मी काय होतो. मी कायम लक्षात ठेवतो की बाबा तू कुठून आलास आणि तू काय होतास आणि आता तू काय. सो हे विसरू नकोस की बाई तू था कोण. एक नॉर्मल माणूस, तूही टीव्ही वरती बघायचा कोणी आर्टिस्ट आला की त्यांना अरे अरे ह्या सगळ्या गोष्टी
टीव्ही नव्हत्या, दुसऱ्याच्या घरात जाऊन फिल्म बघणं, टीव्ही बघणं होतं. सो तू तेच राहा, ते विसरू नको कधी, हे मी स्वतःला सांगत असतो. आणि माझी माणसं माझ्याबरोबर कायम कनेक्टेड आहेत ना, त्यामुळे ती लोक मला कधी तिथे मला ते कायम ते फील करून देतात की तो आमच्यातलाच आहे. एक्झॅक्टली. स्पेशल बनवतात आपले प्रेक्षक, आपल्याला स्पेशल बनवतात आर्टिस्टला. जर आम्हाला थोडं जास्तच प्रेम मिळतं बाकी फील्डपेक्षा, खरं म्हणायला गेलं तर. आमच्याच फील्डमध्ये मेहनत आम्ही सगळेच घेतो. आमचे डायरेक्टर असो, आमचे क्रिएटिव्ह असो, आमचे प्रोड्युसर असो, आमचे स्पॉट दादापासून कॅमेरा, सगळे मेहनत घेतात. पण लाईमलाईटला किंवा त्या सगळ्या फोकसमध्ये लोकांना आम्ही दिसतो. राईट. पण मग तेच या फील्डमध्ये ही गोष्ट एक आहे की आम्हाला जरा जास्त प्रेम मिळतं. सो चांगलं आहे ते, काय ना. पण तेच ते प्रेम बरोबर आपण जमिनीवरती राहणे तेवढंच गरजेचं आहे. वेळात मराठे वीर दौडले सर, त्याचे आम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या शूटिंगचे किस्से फक्त ऐकून आहोत. आम्हाला असं कळलं की तो सिनेमा इतक्या प्रचंड मेहनतीने केलेला आहे आणि त्यात तुमची भूमिका फारच सुंदर आहे. थँक्यू. महेशजींसोबत काम करणं, त्या सगळ्या लोकांसोबत काम करणं आणि आपल्या शरीरावर पण तेवढी मेहनत घेणं, आपल्या अभिनयावर पण तेवढी मेहनत घेणं होतं तरी काय. सगळ्यात आधी त्यासाठी मी महेश सरांचं खूप थँक्यू म्हणेन, आभार मानेन की प्रत्येकाला वाटत असतं की, मला वाटतं प्रत्येक आयुष्याला वाटतं की महेश सरांबरोबर काम करावं. आणि इंडस्ट्रीत मी आलो, एक पहिले 1-2 फिल्म झाल्या, टेलिव्हिजन झाले, पण महेश सरांपर्यंत पोहोचेन हे कधी पोहोचेन. पण हे महेश सरांना मी मेसेज दाखवले इंस्टाग्रामवरती, मी 2-3 वर्ष आधी टाकलेले. सर असं आपण जे करतो ना इंटरव्ह्यू सगळ्यांना, मी संजय जाधवांना, प्रवीण सरांना, सगळ्यांना इन्स्टावरती असे मेसेज टाकून ठेवले होते त्यावेळी 2-3 वर्ष आधी, की मला तुमच्यावर काम करायचं सांगा वगैरे. सो ते किती इच्छेने मागितलं होतं. आणि बिग बॉस मुळेच परत म्हणेन महेश सरांची माझी ओळख झाली. बिग बॉस म्हणजे ज्योतिबामुळे बिग बॉस, म्हणजे ह्या सगळ्या किती गोष्टी डिपेंड आहेत. एक्झॅक्टली, एकाला एक कनेक्टेड. राईट. तर फायनली महेश सरांबरोबर काम करणं आणि त्यांच्या फिल्ममध्ये मेन म्हणजे 7 जणांमध्ये मी एक 7वा असणं, मेन रोल आहेच त्यामध्ये. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे, स्वतःला प्राऊड फील करतो की बाबा महेश सरांबरोबर फिल्म करतो, ही गोष्ट आहे. आणि ती साधी फिल्म नाहीये, खूप मोठ्या बजेटची आणि खूप चांगले कलाकार होते. आणि आपले जे आपला इतिहास त्यामधून आपण सांगतोय की 7 जणांची, 7 मावळ्यांनी कशा पद्धतीने लढाई जी लढली, ती पूर्ण स्टोरी त्यामध्ये आपण सांगतोय. सो या ऐतिहासिक गोष्टीचा भाग होणंच मोठी गोष्ट आहे. सर, म्हणजे आपल्या बॉडीला आपण प्रॉपर ट्रेन करावं. व्हॉट इज अ जिम रेजिम ऑल टुगेदर? तुमचं रेजिम आहे तरी काय? म्हणजे तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही घरातलं जास्त प्रिफर करता, काय असतं काय तुमचं रेजिम? सगळ्यात आधी मी फिटनेसच्या बाबतीत सांगितलं. माझी फिटनेसची सुरुवात माझ्या गावापासून झाली. एक्झॅक्टली. ज्या मातीत मी वाढलो तिथून झाली. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतात जाणं, म्हैशी राखणं, म्हणजे मसर चरवायला आम्ही जायचो. तिथून तो एक मोठ्या डोंगरावरती तो व्यायाम, तिथूनच ते मूळ रचलं असं म्हणायला हरकत नाही. सो तिथून जे जिमचं वेळ लागलं ते फिटनेस म्हणून मी कायम तिच्याकडे बघितलं आणि ते मला खूप हेल्पफुल ठरलं तिकडे इंडस्ट्रीत आल्यानंतर. आणि तो माझा एक प्लस पॉइंट ठरला कायमच. सो डाएट मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. ओके. मध्ये मी काही दिवसासाठी म्हणजे जन्मल्यापासून कधी खाल्लं नाही, पण मध्ये 1 वर्षभरासाठी मी ट्राय केलं डाएटसाठी, पण ते मला जमलं नाही. सो आपलंच बरं आहे बाबा. मी सजेस्ट हेच करेन, जे व्हेजिटेरियन डाएटने सुद्धा बॉडी बनवता येते आणि त्याच्यानंतर ऍप्स मेंटेन ठेवता येतात. कारण आपलं टेलिव्हिजन शो मुळे कंटिन्यू जिम, म्हणजे टायमिंग असं असतं की त्या जिमच्या टाइमला कधी कधी आपण पोहोचू नाही शकत. सो म्हणून मी 24 आवर्स जिम लावली. सो आठवड्यातून 4 दिवस कमीत कमी तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरी फिटनेस म्हणजे हे क्रिकेट. सो माझं नेट प्रॅक्टिस मला कधी जमलं नाही, कारण गावी असताना त्या सोयीच नव्हत्या. आणि पुण्याला आलो त्यावेळी माझं कॉलेज वगैरे या गोष्टी मला जमलं नाही. पण आता मी सगळ्या गोष्टी करू शकतो, माझ्याकडे त्या गोष्टी आहेत. सो माझं किट माझ्या गाडीतच असतं पाठीमागे. आणि मी पेस बॉलर आहे. सो माझ्या बरोबर ही गोष्ट कायम बरोबर असते. सो माझं हे चालूच असतं ड्रायव्हिंग करताना किंवा ज्यावेळी ट्रॅफिक मध्ये असतो. सो मला काय म्हणू, खूप जवळचा आहे क्रिकेट हा विषय. आपण या क्षेत्रात का आलो हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. ते का? कारण आपण जिकडून आलोय तोच खरं तर आपल्याला एक इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन असं, जे तुम्ही म्हटलं, मला माझी माती इन्स्पिरेशन आहे. मी म्हणून जमिनीवर होतो. 100%. इकडे वावरण्याचं जर मी तुम्हाला एक वाक्यात उत्तर मागितलं की इकडे या क्षेत्रात वावरण्याचं
एका वाक्यात उत्तर जर द्यायचं असेल तर ते आहे तरी काय वाक्य तुमच्या आयुष्यातलं? द मोटो ऑफ युअर लाईफ, द मोटो ऑफ दिस इंडस्ट्री आहे तरी का तुमच्याकडे? ते एका वाक्यात सांगता येणार नाही, पण मी एक वाक्य सांगेन. Please. मला थोडस त्याच्या मागची थोडीशी जर्नी सांगतो. राईट पण ते घडलं, मला ते किक मिळणं म्हणतो ना आपण, राईट. की देवाने प्लॅन केलेला असतं, फक्त आपल्याला चालत राहायचं असतं. तो योग्य वेळी योग्य Right. डिसिजन घेणं गरजेचं व्हेरी असतं. ट्रू. तो डिसिजन मी मास्टर कॉलेज असताना ते केलं, आणि इंडस्ट्रीत आल्यानंतर मग मी एन्जॉय करतो ही जर्नी. एक्झॅक्टली. मला कधी माझ्यावरती हे बर्डन नव्हतं. मग त्यासाठी एन्जॉय का करू शकलो? माझ्या फॅमिलीमुळेच मी म्हणेन. हा. कारण मला हे नव्हतं की मला घरचा खर्च भागवायचा आहे Right. किंवा मला घरच्यांची जबाबदारी आहे. मला माझ्या पप्पांनी खूप फ्रीडम दिलं त्या बाबतीत, की तुला आवडते ना ते करायचं तर तू Right. कर, आम्ही आहे बरोबर. Right. त्यामुळे मी कोणत्याही त्या म्हणजे चुकीच्या मार्गाला म्हणा किंवा कोणतेही व्यसन किंवा याच्या आधी कधीच नाही गेलो. मला माहिती आहे मला क्लीन काम करायचं, त्या गोष्टी करायच्या आणि त्यासाठी मेहनत करायची. सो मी एका वाक्यात म्हणेन की सुख आहे सुख आहे सुख काम आहे एक क्षेत्र काम करणं वा. आणि प्रत्येक कॅरेक्टर प्ले करणं. हे कोणाची बाकी कुठल्या इंडस्ट्रीत हे नाही शक्य. मिळणारच नाही. बरोबर आहे. म्हणजे आम्ही कलाकार लोक एकाच वेळी वेगवेगळे आयुष्य जगतोय. राईट. तर सुख आहे, समाधानी आहे मी. आणि आता काय सांगू एका वाक्यात. पण मला खरंच आवडलं समाधान आणि सुख. हो, हेच हो. तुमचं खरं आता मोठं Yes, आहे. yes, खूप yes. खूप धन्यवाद. आमच्या शो मध्ये तुम्ही आलात, आम्हाला छान ड्रायव्हर घेऊन आलात. एक कलाकारचा शेवटचा प्रश्न आहे जो मी सगळ्यांना विचारतो. ओके. विशाल भाई, आपण नेहमी असं म्हणतो ना की आपण कोणाला कोणाला इन्स्पायर करत असतो, आपण कोणाकडून इन्स्पायर होत असतो. राईट. जर तुम्हाला एक संधी दिली की या शो मध्ये, कलाकार या शो मध्ये, या ड्रायव्हिंगच्या बाजूच्या सीटला तुम्हाला कुठल्या तरी एका कलाकाराला बसवायचंय आणि Okay. त्यासोबत फक्त निखळ गप्पा मारायच्यात, त्यांनी तुमच्यासोबत काम केलेलं असो नसो, तुमच्या स्वप्नातली ती व्यक्ती असो नसो, मला माहिती नाही, ती व्यक्ती आहे तरी कोण आणि का? त्या व्यक्तीचं नाव घेणं गरजेचं आहे का? नाव घेणं गरजेचं नाही. ओके. तर नाव घेणं गरजेचं नसेल तर मी मग त्या व्यक्तीबद्दल बोलू शकतो. प्लीज बोला. माझी सखी म्हणता येईल. तर त्या म्हणजे ती व्यक्ती माझ्या इथे आमच्या गप्पा भरपूर असतात. राईट. आम्ही कायम बसतो. दोन व्यक्ती, ज्यावेळी मी गावी जातो त्यावेळी माझी आई, माझे पप्पा म्हणजे इकडे असतात. आई बरोबर माझ्या खूप, पप्पांपेक्षा आई बरोबर खूप गप्पा असतात. पण इंडस्ट्री आणि ह्या क्षेत्रातलं म्हणता येईल किंवा माझ्या जवळचं त्याच्यानंतर कोणी असेल तर माझी सखी, जी माझ्या बाजूला कायम बसलेली असते आणि आम्ही भरपूर डिस्कशन करत असतो या सीटवरती बसून. आणि नाही का, इंडस्ट्री असो, फ्युचर आयुष्य असो, आयुष्यामध्ये असो, या सीटने आणि त्या व्यक्तीने खूप साथ दिली आहे. आणि मला वाटतं की गाडी चेंज होत राहो पण पुढे पुढे अपग्रेड होत राहो, पण ही सीटवरची ती व्यक्ती कधी चेंज होत ते मी म्हणेन आता या आपल्या सेगमेंट थ्रू. कारण त्या व्यक्तीचं खूप महत्व आहे माझ्या लाईफ मध्ये. राईट. आणि नो डाऊट. सो असं आहे सगळं. थँक्यू सो मच विशाल सर फॉर कमिंग ऑन दिस शो. खूप भारी वाटतंय कारण तुम्ही प्रत्येक गोष्टी जेव्हा एंटर करता ती गोष्टी तुम्ही गाजूनच भारतामध्ये, क्रिकेट असो, सिनेमा असो, मालिका असो, रियालिटी शो असो, आणि आज तुम्ही आमचा कलाकार शोही गाजवलाय. त्यामुळे थँक्यू सो मच. खूप मजा आली. आणि आय विश असेच तुमचे जे एपिसोड्स आहेत ते भरपूर असे मोठ्या उंचीला गाठो आणि लोकांनी तुमच्या शोला भरभरून प्रेम देऊ, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. आणि रामकृष्ण हरी, ज्योतिबाच्या नावानं चांग मला.